मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळला आणि त्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केले जाते आणि याच सगळ्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये आक्रोश मोर्चा आहे तो देखील काढला जाणार आहे। माझ्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत, बोलूयात। काय सांगाल, 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आणि त्यानंतर आता आज महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा होता। खरं तर 8 महिन्यापूर्वी जो पुतळा उभारला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि म्हणूनच हा पुतळा महाराजांचं स्मारक कोसळलं आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात इथले पालकमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आज महाविकास आघाडीचा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांच्या समवेत या ठिकाणी मोर्चा आहे आणि मालवण बंदची हाक दिलेली आहे शिवप्रेमींनी। निश्चितपणे आम्ही दोषींवर जोपर्यंत कारवाई आहे तोपर्यंत शिवसेनेचं आणि शिवप्रेमींचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत। खरं तर इथले जे पालकमंत्री आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत। असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नेव्हीकडे बोर्ड दाखवलं जाते। 20 ऑगस्टला आम्ही त्या संदर्भातला पत्रव्यवहार केला। खरं तर हा पत्रव्यवहार 20 ऑगस्टचा म्हणजे पालकमंत्री आल्यानंतर त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे आणि ते इन्व्हर्ट केलं आहे। फक्त 20 ऑगस्ट तारीख टाकले, इन्व्हर्ट काल केलं आहे 2 दिवसापूर्वी। ज्या पुतळा कोसळला त्याच दिवशी ते इन्व्हर्ट केलं, हे मी जबाबदारीने सांगतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खरं तर पालकमंत्र्यांनी ह्या विषयाची जबाबदारी घेतली पाहिजे होती। आज छत्रपतींचा राजकोट किल्ल्याचं सुशोभीकरणाचं कामासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत आणि त्याचे पार्ट पाडण्यात आलेत 25-25 लाखाचे। एका कामामध्ये भिंत, एका कामामध्ये दरवाजा, एका कामामध्ये फरशी आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची सुरुवात खरं तर सुशोभीकरणाच्या कामाच्या सुरुवातीपासूनच झालेली आहे। आज नेव्हीने हा पुतळा उभारण्यासाठी नेव्हीकडे बोट दाखवलं जातं, परंतु नेव्हीने फक्त पुतळा सिलेक्ट केला असं आम्हाला अशी त्यावेळी बातमी होती आणि सगळे सुशोभीकरणाचे काम ह्या अधिकाऱ्यांनी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी, भाजपच्या लोकांनी त्यावेळी मोठी आपला सत्कार स्वतःवर मोठे करून घेतलेले आहेत की हा पुतळा आपण बसवला आहे म्हणून। आणि आता जबाबदारी का ढालतायत आणि नेव्हीने खरं तर कालचा गुन्हा हा पालकमंत्र्यांनी FIR दाखल केली आहे त्या अधिकाऱ्यांनी, परंतु हे जर नेव्हीने केलं असेल तर नेव्हीने तक्रार दाखल केली पाहिजे होती किंवा तुम्ही नेव्हीवर तक्रार दाखल केली आहेत। हा फक्त लोकांना भुलताप करण्याचा पळी आहे, लोकांचं लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही हे लक्ष विचलित करू देणार नाही। आम्ही ठामपणे या गोष्टीच्या पाठीशी झाल्याशिवाय थांबणार नाही। खरं तर आपण बघतोय ज्या पद्धतीनं या सगळ्यानंतर टीका सुरू झाली आहे। नितेश राणेंनी काल म्हटलेलं आहे की कोणीही जाणून बुजून असं करणार नाही, त्यामुळं या संदर्भात राजकारण कुणीही करू नये। खरं नितेश राणे आणि नारायण राणे यांची तोंड बंद होती, आता कालपासून ती तोंड उघडली आहेत। इतके दिवस कुठे होते? नाही तर प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या देशाच्या कुठलीही गोष्ट घडली की ह्यांचं स्टेटमेंट असायचं आणि आता हे का देत नाहीत? कारण लोकसभेमध्ये ह्याच रवींद्र चव्हाणांनी त्यांना निवडून आणण्यासाठी 1,000 रुपये मतदारांना वाटले आहेत। तोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचाराचाच पैसा, पुतळ्याच्या भ्रष्टाचाराचा पैसा हा निवडणुकीत वाटला आहे, त्यामुळे त्यांची तोंड बंद होती आणि त्यामुळे ते बाजू घेत आहेत। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्यावर आता आक्षेप घेतला आहे। ज्या पद्धतीने फडणवीस सातत्याने इथे पुतळ्याचे उद्घाटनाला आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांचे मोठे बॅनर होते, त्यावेळी झेंडे पण भाजपचेच होते, तेव्हा त्यांना राजकारण दिसलं नाही। आता लोकांनी एखादे आरोप केले की मात्र ह्यांना राजकारण सातत्याने दिसतं। ह्याने आरोप करतात तेव्हा राजकारण नसतं, पण आम्ही आरोप करतो, सत्य परिस्थिती लोक सांगतायत तेव्हा ह्यांना आरोप दिसत आहेत। आज आपटे ह्याला कोणी जबाबदारी दिली? ही आपटे आज फरार आहे, गृहमंत्री हे होऊन सुद्धा आपटे अटक होत नाही। किती दिवस आपटे लपेल? कधीतरी त्याला शोधूच ना, आपटेला आम्ही शिवप्रेमी शोधून काढू। खरं तर 2 जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे, त्यांच्या शोधासाठी पथकं देखील रवाना केल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय। काय तुमची मागणी? नाही, आता हे आपटेचे राणेंबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आल्यानंतर तो आता हे करतायत, नाहीतर आपण बघितलं असेल की प्रत्येक फोटो कुठेतरी उद्धवजींबरोबर फोटो दाखवायचा, कुठेतरी शरद पवारांबरोबर फोटो दाखवायचा आणि लक्ष विचलित करायचं। आता आपटेचे फोटो कोणावर मिळत नाहीत ना, म्हणून हे वाट बघतायत की कधी फोटो कोणावर तरी मिळत आहेत आणि त्यांच्यावर ते प्रकरण घालू म्हणून, परंतु असल्या प्रकरणाला जनता शिवप्रेमी भीक करणार नाही, तर शिवप्रेमी त्याच ताकदीने ह्याच्याला विरोध करतील। म्हणजे आरोपींना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होताना दिसतो। आज मी जबाबदारीने सांगतोय की या आपटे आणि जो पाटील म्हणून जो कन्सल्टंट आहे त्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्ह्यातील वकिलांना जबाबदार मंत्र्यांचे फोन आलेले आहेत, महाराष्ट्र सरकारचे जबाबदार मंत्र्यांचे फोन आलेले आहेत। मी जबाबदारीने सांगतोय की ह्यांना अटकपूर्व मिळण्यासाठी काय करावं लागतील, त्यांना सहकार्य करावं लागेल। त्यामुळे निश्चितपणे ह्यांच्या पाठी सरकारच आहे आणि सरकारचेच मंत्री आहेत। काय मागणी असणार आहे आजच्या मोर्चामध्ये? भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि रवींद्र चव्हाण राजीनामा द्या, ह्या मागण्या असणार आहेत।
तर पहिला आपण हे होते आमदार वैभव नाईक. खरं तर ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे ते पाहता शिवप्रेमींमध्ये आक्रोश आहे आणि हाच आक्रोश आज मालवणमध्ये दिसेल आणि यासाठी संबंधित जो कोणी कारणीभूत आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी या निमित्तानं केली जाणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.